पत्रकार परिषद होत असताना छत्रपती संभाजीराजांबरोबर इतरांचा नामोल्लेख देखील सांगितलेला आहे। ही गोष्ट तुम्हाला पुढे लक्षात येईल। छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन कामं केलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहेत। रायगडावरचं त्यांचं काम अतिशय वाखण्याजोगं आहे। भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या गड किल्ल्यांचं संगोपन संवर्धन ऐतिहासिकदृष्ट्या कसं व्हावं हा मॉडेल पॅटर्न म्हणलं तरी हरकत नाही, असं रायगड प्राधिकरणाचं काम चालू आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या किल्ल्याच्या बाबतीमध्ये संभाजीराजे पुढाकार घेतात, परंतु त्यांची विशेष पद्धतीची एक मोहीम साधारणतः 3 दिवसापूर्वी घडली ती म्हणजे विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहीम। आणि त्या मोहिमेमध्ये फक्त छत्रपती संभाजीराजे काल परवाच किंवा 10 दिवसामध्ये आले का तर असं नाही आहे। छत्रपती संभाजीराजेंनी गेल्या 1.5 वर्षापूर्वी देखील याचा पाठपुरावा केला होता, त्यावेळेस अतिक्रमण काढायला सुरुवात झाली, नंतरच्या कालावधीमध्ये थांबली, परंतु पुन्हा एकदा असंख्य शिवभक्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या लढ्याला जे यश आलेलं आहे ते यश आपल्यापाशी सांगण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे। तुमच्या सर्वांच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ आलेला आहे आणि तो व्हिडिओ देखील आता मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना प्ले करून दाखवतोय। ही जी मोहीम झाली ती मोहीम फक्त सांगण्यापुरती नव्हती, तर महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये पुकारलेल्या आंदोलनाच्या दिवशी यश येणं आणि त्या 24 तासानंतर अतिक्रमण मुक्त कशा पद्धतीने होतात आणि त्याचं यश काय असतं हे दाखवण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। आमच्या शिवभक्तांच्या वतीनं हे यश येत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं आम्ही विशेष असं कौतुक इतर बसलेले शिवभक्त महाराष्ट्रातील शिवभक्तांचे प्रतिनिधी म्हणून करत आहोत। छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आभार व्यक्त करतो। महाराष्ट्रामधल्या इतर गडकर्त्यांना देखील तुम्ही अशा पद्धतीने न्याय द्यावा ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडे व्यक्त करतो। व्हिडिओ साधारणतः आपण जे व्हिज्युअल दाखवताय हे व्हिज्युअल दाखवत असताना देखील पहिले अतिक्रमण दिसत असतील, माणसं अतिक्रमण काढतात, शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी कामगार लावलेले आहेत, नंतर ते अतिक्रमणात जमीन दोस्त झालेली देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील। ते व्हिडिओ व्हिज्युअल्स तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर आलेला आहे आणि या मोहिमेला कुठेतरी जातीय रंग देण्यापेक्षा तिथे जी कोणते अतिक्रमण असतील ती निघायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या बाबीवरती छत्रपती संभाजी महाराजांच्या असंख्य मीडिया, सोशल मीडिया, व्यक्तिगत फोनला सगळे लोक आभार मानतायत। आम्ही देखील प्रत्यक्षरित्या महाराजांचे आभार मानतो आणि मीडिया प्रतिनिधी देखील आभार मानतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने अतिक्रमण मुक्तीला आम्हाला साथ दिलेली आहे। मी महाराजांना विनंती कराल की आपण संबोधित करावं या पत्रकार परिषदेमध्ये। अनेक महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कल्पना आहे ज्या पद्धतीने मी गडकोट किल्ल्यांच्यावर काम करीत आहे अनेक वर्ष, पण प्रामुख्याने या 2, 2.5, 3 वर्षात अनेक शिवभक्तांची माझ्याकडे मागणी होती की आपण विशाळगड किल्ल्यावर लक्ष का केंद्रित करत नाही आणि म्हणून 1-1.5 वर्षाच्या अगोदर सर्व शिव किल्ल्यावर काम करणाऱ्या अनेक संघटना आणि प्रामुख्याने विशाळगडवर काम करणाऱ्या अनेक संघटना यांना सगळ्यांना एकत्र घेतलं मी आणि विशाळगडला आम्ही भेट दिली डिसेंबर 4ला 1.5 वर्षाच्या इतकी महाभयंकर धर्मातलं अतिक्रमण झालेलं आहे हे मला प्रामुख्याने नमूद करायचंय। आणि म्हणून एक मुखाने आम्ही सगळे एकत्र, एक संघाने आम्ही सगळे एकत्र आलो आणि डिसेंबर 7ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेत असताना विशाळगडचे ग्रामस्थांना सुद्धा आम्ही बोलवलो आणि ग्रामस्थांनी सुद्धा मान्य केलं की हो आमचं अतिक्रमण झालेलं आहे आणि अतिक्रमण झालंय सिद्ध झाल्यावर
कोल्हापूरच्या त्यावेळीच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले, आदेश दिले की हे अतिक्रमण मुक्त हा विशाळगड व्हायला पाहिजे. 158 अतिक्रमण सिद्ध झालेले विशाळगड किल्ल्यावर. विशाळगडच्या पायथ्याला मला अंदाजे 12 अतिक्रमण आहे आणि आदेश देण्यात आले की सगळे अतिक्रमण हे सगळे काढून टाकायचे आणि त्या पद्धतीने ते अतिक्रमण काढण्याची सुरुवात झाली 1.5 वर्षाच्या अगोदर. पण ठरल्याप्रमाणे कोणीतरी खो घातला त्या लोकप्रतिनिधींनी आणि स्टे आला असं भासवलं. काय आला? स्टे आला, न्यायप्रविष्ट विषय झाला आणि आम्हाला सुद्धा वाटलं की हो न्यायप्रविष्ट विषय. आणि परत सगळ्या शिवभक्तांनी मला कोट केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कोट केलं की तुम्ही काय करायला लागले, तुम्ही विशाळगडवर का बोलत नाही. आणि म्हणून मी परत एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सांगितलं की मला जी माहिती मिळालेली ही खरी आहे का. आणि ती माहिती अशी होती की 158 जे अतिक्रमण आहे दोन्ही धर्मातले आणि ज्याला तुम्ही पूर्वीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निर्देश दिले होते त्याच्यावरचा नेमका हा न्यायप्रविष्ट विषय आहे का. तर त्यांनी मी अभ्यास करून गेलो होतो. त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की 158 पैकी 6 ते 7च हे न्यायप्रविष्ट विषय आणि त्याच्यावर सुद्धा वर्षभर एकदाही हिअरिंग झालेली नाहीये. म्हणजे हिअरिंग सुद्धा होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले त्याच्यावर तुम्ही समजून घ्या. प्रशासनावर किती दबाव टाकला, तो संलग्न आहे सरकारशी आणि म्हणून ती हिअरिंग सुद्धा झाली नाही. मी म्हटलं बाकीचे जर तुम्ही का काढता, इथं कुठला काय धर्माचा विषय, कुठला काय विषय, इथं अतिक्रमणाचा विषय आहे. त्यांचा हा विशाळगड किल्ला त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं माझा सुद्धा कालर आहे. हा विशाळगड किल्ला नुसता विशाळगड नाही, हा विशाल आहे, नावाप्रमाणे तो विशाल आहे. या विशाळगड किल्ल्याने छत्रपती शिवाजी त्यांच्यावर होता जोरचा तिथून जे सुटले ते विशाळगडला गेले. जी पावनखिंडची जी लढाई आपण जी झाली म्हणजे जे परवाच 13 जुलैला पावनखिंड संग्राम दिन म्हणून आपण साजरा केला. तो शिवाजी महाराजांना आश्रय दिला, रक्षण केलं स्वराज्याचं या विशाळगड किल्ल्याने. त्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणी साहेबांचं वास्तव्य होतं तिथं. विशाळगड किल्ल्याने खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे नातू ताराराणींचे पुत्र शिवाजीराजे पहिले कोल्हापूरचे करवीरचे त्यांचा राज्याभिषेक तिथं झाला. अनेक राजधानी जे राजधानी आहेत रायगड, राजगड, झिंझी, तुमचा सातारा, पन्हाळा, करवीर, त्यामध्ये एक राजधानी विशाळगड सुद्धा शिवाजी महाराजांची होती. आणि या विशाळगड किल्ल्यावर जिथं लोक माती लावायला यायला पाहिजे या एवढं रक्षण केलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर. या ठिकाणी इतक्या गतीच्या पद्धतीने अतिक्रमण, कतलखाना ओपन, बापरे का इथंच मांस मोस, इथंच रक्त जाते वाहत, कोंबड्या कापणे, कोंबड्याच्या पंख तिथंच पडलेले, दुर्गंधी, मद्यपाच्या माझ्या त्या पद्धतीमध्ये पण करतात गडावर अशाच बाटल्या पडलेल्या, पार्ट्या जोरात पाहिजे तसं. कर्नाटकातून सगळ्यात जास्त लोक तिथं येत होते आणि एवढी दुर्गंधी असताना हा शिवाजी महाराजांचा विशाळगड किल्ला हे मी कलेक्टरने विचारलं. म्हणजे तुम्ही वर्षभर तुम्ही एक हिअरिंग घेऊ शकला नाही आणि बाकीचे तुम्हाला जर तिथे न्यायप्रविष्ट विषय नसेल तर तुम्ही काढत का नाही. आता ह्याच्यासाठी मी आक्रमक नाही व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी मी हा विषय नाही उठवायचा का. मी त्यांना सांगितलं की हा विषय ताबडतोब तुम्ही सोडवायला पाहिजे, नाहीतर आम्ही विशाळगडला जाऊ. त्यांनी लाईटली घेतलं आणि शेवटी मला हात द्यायला मी चला विशाळगडला मुक्त करण्यासाठी. त्याच्या पलीकडे मला आम्ही एक जाऊन सांगायचं तिथं एक सगळ्यात मोठा अतिरेकी देशद्रोही यासिन भटकळ, इंडियन मोजादाईचा फाउंडर, तुमच्या जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी, मुख्य पुण्यातला, आणि तिने जे 8-9 मोठे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो आरोपी, तो तिथं 7 दिवस राहिलाय विशाळगड. आणि आमचे पालकमंत्री आताचे हसन मुश्रीफ सुद्धा त्याच्यावर काही बोलत नाही. पूर्वीचे पालकमंत्री
गृहराज्यमंत्री सतेज पाटील त्याच्यावर काय भाष्य करत नाही, हे सगळं चालतंय का? आणि म्हणून हा लढा मी उभा केला. आता ह्याच्यात माझी काही चूक आहे का? शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर विशाळगड किल्ल्यावर या गोष्टी चालू द्यायच्या? मग माझ्यात काही इकडे तिकडे आरोप करायला लागलेले. जाती या वर्णावर माझी याची इच्छा आहे. तुम्ही उशीरच का केला? हा शिवभक्तांच्यावर आक्रोश आहे. शिवभक्तांचा तुम्ही निर्णय का घेतले नाहीत? ज्यावेळी मला एकच प्रश्न सगळ्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना विचारायचा आणि सगळ्यांना विचारायचं, पत्रकार बंधूंनी मला साथ दिली, मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही निर्णय घेतला ना 14 जुलैला ज्यावेळी ही मोहीम झाली की 15 जुलैपासून आम्ही अतिक्रमण मुक्त विशाळगड करतो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं करून टाक. मग हा न्यायप्रवेश विषय कुठं आला? मग अतिक्रमण मुक्त हे तुम्ही 6 महिन्याच्या अगोदर का केलं नाही? 1 वर्षाच्या अगोदर का केलं नाही? हा माझा प्रश्न आहे. जनतेने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे माझी ही भूमिका ही आहे रास्त आहे काही चुकीची आहे. पण मला आनंद आहे की उशीर झाला असला तरी हा निर्णय अगोदर होऊ शकला असता. हे आंदोलन व्हायची गरजच नव्हती. ही मोहीम विशाळगडवर मी जायची गरजच आली नसती. पण तरी मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी 14 जुलैला निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले कोणाला जिल्हाधिकाऱ्यांना जे न्यायप्रविष्ट जे नाहीये ते काही 6-7 आहे बाकीचे जे राहिलेले ते तुम्ही अतिक्रमण काढून टाका. आणि आज आनंद आहे मला सांगायचंय की ती काल सुरुवात झाली. कालच पहिल्या दिवशी 70 जे काय अतिक्रमण होते 148 काय 111 चुकत असेल मला 158 पैकी 7-8 सोडायला पाहिजे 152 त्याच्यातले 70 जमीनदोस्त झालीत का? आजचा आकडा मी तुम्हाला सांगितलं ना, आज 100च्या जवळपास सुद्धा गेला असेल. कारण पाऊस जोरात चालू आहे, अतिवृष्टी आहे, टप्प्याटप्प्याने कामं होणार. पण मी म्हणून मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सगळ्या शिवभक्तांचा आभार करतो. धनंजय माझा आभार व्यक्त करतो. मला आभार व्यक्त करायची काही गरज नाहीये. मी निमित्त आहे. मी सुद्धा एक शिवभक्त आहे. मी सर्व शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जे जे त्या मोहिमेला आले असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतो. तुमच्या प्रेशरच्यामुळं आज ते सरकारला निर्णय घ्यावा लागला. माझा शिवभक्तांचा सगळ्या शिवभक्तांचा आभार व्यक्त करतो. मी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचा सुद्धा मला आभार व्यक्त करायचा. मी 4-5 दिवसात हा विषय आणला समोर, पण तुम्ही हा विषय शेवटच्या लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचवला याबद्दल मी मनापासून प्रेस मीडियाचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. एकच खंत वाटते की हा विषय कुठल्या धर्माच्या पलीकडे म्हणून जातीचं वळण याला घेऊ नये अशी माझी सगळ्या प्रमुख नेत्यांना माझी विनंती राहणार आहे की माझी प्रामाणिकपणाने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. प्रामाणिकपणाने अनेक संघटना काम करतात. हेतू आमचा एकच आहे की गडकोट किल्ल्यांच्यावर जे अतिक्रमण निर्माण झालेले ते अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले यांनी एक जिवंत स्मारक आहे. शिवाजी महाराजांनी श्वास घ्यावा हीच आमची थोडी विनंती आहे. आणि ही सुद्धा माझी सरकारला विनंती आहे की जी तुम्ही धाडस इथं दाखवली की विशाळगडचं अतिक्रमण मुक्त करायला, इतर सुद्धा जे गडकोट महाराष्ट्रात तिथं सुद्धा जे अतिक्रमण झाले असतील ते सुद्धा काढावं. मी उदाहरण तुम्हाला एक सांगायचंय अतिक्रमणची व्याख्या. आता रायगडला अनेक थोडेसे 10 झोपडे आहेत. रायगड किल्ल्यावर 10 झोपडे आहेत. पण त्यांच्या पिढ्या तिथं राहतात बिचारे. त्यांच्या नावानी नाही येते, त्यांच्या नावानी नाही, पण त्यांची किती पिढी आहे मलाच माहित नाही. बिचारे धनगर समाजाचे लोक आहेत तिथे राहतात ते. आता ह्याला अतिक्रमण आपण म्हणू शकत नाही. तर हा किल्ला पूर्ण पुरातत्व खात्याचा आहे की जिथं राहतात ते पुरातत्व खात्याचं आहे. पण त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे 3-3, 4-4 पिढ्या काय 6-7 पिढ्या तिथं राहत आलेले ते गरीब लोक. त्याला काढणार की आपण नाही. उलट मी त्यांना सांगितलं तुम्हाला खाली यायचं असेल मला सांगत मी तुम्हाला नवीन घर बांधून देतो. रायगड प्राधिकरणच्या वतीनं नवीन घर बांधून तुम्हाला देतो. पण मी त्यांना चॉईस हा त्यांच्यावर सोडलं. आता मी तिथे जाऊन सांगणार ह्यांना काढा मुळीच सांगणार. हे अतिक्रमण तुम्ही म्हणजे 2-2 मजले 3-3 मजले बांधले विशाळगड किल्ल्यावर. व तिथे शिवाजी महाराजांच्या शिवकालीन विहिरी आहेत. त्या विहिरीला अशी जाळी टाकली त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून 2-2 मजले. म्हणजे कोण खाल्लेलं? हे सगळे नेते म्हणजे खाल्लं बोलतात. तुम्ही केव्हा किल्ला विशाळगड? माझं चॅलेंज आहे
माझं चॅलेंज आहे. आज दोन पालकमंत्री माजी पालकमंत्री म्हणतात असं मुश्रीफ आणि सतेज पाटील म्हणतात असं नाही बोलवा संभाजीराजेंनी पुरोगामित्व सोडलं, हे सोडलं, ते सोडलं. तुम्ही गेलाय तो किल्ल्यावर विचार तुमचा काय अधिकार बघतो माझ्यावर बोलायचं? तुम्ही जावा ना किल्ल्यांच्यावर काम करा. तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिलं कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर? बाहेरचं सोडून द्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिले मी सांगू शकतो. मी विशाळगडच्या किल्ल्यासाठी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून 5 कोटी दिले. रामनाथ किल्ला तिथं ताराराणींचं वास्तव्य होतं तिथं 5 कोटी दिले. तुम्ही सांगा. आणि माझ्यावर ताशेर होत काय ती अधिकार पहिला बोलायला. एक माणूस जर चांगल्या गटपट किल्ल्यासाठी काम करत असेल त्याला सुद्धा बाद करायचं हे नाही बरोबर. आता बाकी सगळं तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे अतिक्रमण काढण्यात आलेलं पहिलं कोणाचं अतिक्रमण निघालं? हिंदू लोकांचं निघालंय. त्याचं नाव सुद्धा माहित पाहिजे असं मी सांगतो तुम्हाला. एक वेल्लाड आहे आणि प्रकाश पाटील हिंदी सुरुवात त्यांच्या नावाने सुरू होते. आता ह्याच्यात काय धार्मिक मुस्लिम समाजात काय मुद्दाम केलाय का? हे हिंदू मुस्लिम हे वळण लावू नका. हे महाराष्ट्राला परवडणार नाहीये. ही माझी आपल्या सर्वांना सगळ्या पुढाऱ्यांना सगळ्या पक्षातल्या लोकांना सगळ्या समाजातल्या लोकांनी माझी विनंती आहे. मी सगळ्यांना देतो. आजपर्यंतचा अनुभव असा आहे की पुन्हा पुन्हा अतिक्रमण होतात. तर आता ते होऊ नये म्हणून तुम्ही काही प्रयत्न पुन्हा करणार आहात का? कारण आता ऑलरेडी डिमॉलिश इथं सुरुवात झालेली. सरकारने सुद्धा काहीतरी एक पॉलिसी ठरवणं गरजेचं आहे की नाही हे अतिक्रमण काढलं परत तिथं अतिक्रमण झालं. दररोज काय आम्ही विशाळगडला जाणार नाही पण त्याला काहीतरी पॉलिसी ठरवावं लागेल. त्याला काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन करावे लागतील जेणेकरून अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा परत तिथं अतिक्रमण होऊ नये. आणि खऱ्या अर्थाने ज्या गटकोट किल्ल्याचं संवर्धन जतन तुम्ही कसं करणार त्याचं सुद्धा प्लॅन त्याचा सुद्धा एक प्लॅन ऑफ ऍक्शन तुम्ही रोड मॅप हा करून देणं गरजेचं. इम्तियाज जलील असं म्हणतायत काल जे सगळं झालं इम्तियाज जलील यांनी खरं तर जे झालं ते होऊन गेलं पण त्यांनी असा प्रश्न केलाय की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जे वंशज तुम्ही म्हणता शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणता जाळपोळीचं नेतृत्व संभाजीराजांनी केलं हे तुम्हाला पटतंय का? हे बघा जे काही जाळपोळ तिथे झालं त्याला मी समर्थन करत नाही. मी समर्थन करत नाही पण ही वेळच का आली ह्याच्याबद्दल त्यांनी केव्हा विचार केलाय का? पण शाहू फुले आंबेडकरांच्या बद्दल ते बोलतात शिवाजी महाराजांच्या बद्दल माझ्याबद्दल बोलतात जलील कोण येते. पण मला एक सांगा ज्यावेळी भीमा कोरेगावचा विषय झाला त्यावेळी ते काय बोलले का? भीमा कोरेगावचा विषय झाला तर पार्लमेंटमध्ये बोलणारा मी खासदार आहे. शाहू महाराजांच्या बद्दल बोलतात ना ते खासदार होते ना. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती जर पार्लमेंटमध्ये कुणी सुरू केली असेल तर हा संभाजी छत्रपती. त्यावेळी ते पुरोगमित्व त्यांना लक्षात नाही येत का? माझं त्यांना विनंती राहणार आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे. तुम्ही खासदार होऊन गेलेले राहिला होता. तुम्ही खासदार तुम्ही महाराष्ट्रात जातीयच्या लाईनवर वळून घेऊ नका. त्यात इतके वाईट पडसाद जर पडले तर त्याला जबाबदार ते राहते. राजे तुमच्या अटकेची मागणी होती मुस्लिम समाजाकडून कोल्हापुरातल्या तुम्ही त्या हिंसाचाराला जबाबदार आहे अशा पद्धतीचा आरोप होतो. ठीक आहे ज्यांना आरोप करायचा एक व्यक्ती पण मला ज्यावेळी काल मीडियाने सांगितलं की असं एक काहीतरी तुमच्यावर गुन्हा नोंद झाला असं समजते. ज्या मिनिटात मला समजलं मी कायदा पाळणारा व्यक्ती बनतो आणि म्हणून मी लगेच शाहूवाडी पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना सांगितलं की मला मी हजर होण्यासाठी आलोय काय गुन्हा असला तर सांगा. मग त्यांनी शेवटपर्यंत तुमच्यावर गुन्हा आहे का तुमच्यावर गुन्हा आहे किंवा तुमच्यावर गुन्हा नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलं नाहीये. पण मी त्यांना एकच विनंती केली की त्या सगळ्या शिवभक्तांच्या जो तुम्ही गुन्हा नोंद केलाय त्यांना कशात जबाबदार धरतात? मला जबाबदार धरा. शेवटी जे काही घडलं त्याचं मी समर्थन करत नाही. ते माझ्यामुळे झालं मी म्हणत नाही पण मी गेलो होतो तिथं म्हणून ठीक आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की धारकऱ्यांनी त्या ठिकाणी तुमचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी ती जाळपोळ केली. संभाजी महाराज त्यांचा आरोप आहे शाहू महाराजांचा सगळ्या आंदोलनामध्ये भिडेकोंडीची धारकरी जी आहे ती मुस्लिम
शाहू महाराज असे म्हटले की मला कल्पना नाही. आणि हाच आरोप प्रकाश आंबेडकरांनी देखील केला. प्रकाश आंबेडकर मला माहित नाही, पण मला एवढंच सांगायचंय, मला कोण दोषी आहे मला काही याच्याबद्दल बोलायचं नाही. मला एवढंच माहिती आहे की जे काय प्रकार घडला तिथं ते काय समर्थन करण्यासाठी सारखं नाहीये. माझं इतकंच म्हणणं आहे, महाराष्ट्र आपण सगळेजण एकत्र राहतो आणि महाराष्ट्र सगळे एकत्र राहताना हा समतोल सगळ्या समाजाचा एकत्र राहायला पाहिजे. आमचा हेतू प्रामाणिक एकच होता, माझा प्रामाणिक हेतू एक होता, शुभकर प्रामाणिक हेतू एकच होता की आपल्याला अतिक्रमण विशाळगड मुक्त व्हायला पाहिजे. या लाईनीस या दृष्टिकोनातूनच आम्ही तिथे गेलो होतो. याच्या मागे जर काय असेल तर पोलीस डिपार्टमेंट ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्यावरती कारवाई व्हावी आता सगळ्यांना एक महिलांना मारण झाली, आपलं नेतृत्व होतं त्या ठिकाणी. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, जे मला नाही वाटत असं काही नाही. विषय तुम्ही सुद्धा जबाबदार पत्रकार, मी सुद्धा जबाबदारी पूर्वक इथं आलोय. विषय नॅरेटिव्ह वेगळं सेट होऊन चालणार नाही. आपल्याला हेतू काय आहे की शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे आणि जे काही घडलंय त्याचं समर्थन कोणच करत नाही, मी सुद्धा करत नाही. गडावर अतिक्रमण होतं तर खाली गजापूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याला कारणीभूत कोण आणि गजापूरमध्ये ती तोडफोड झाली त्याचं कारण काय? सगळ्यात प्रामुख्याने हे सगळं याची कल्पना प्रशासनाला होती काय नव्हती? मी इतके दिवस सांगत होतो की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला, इतके दिवस सांगत होतो उपमुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला, मी त्यांना क्लिअर सांगत होतो हा न्यायप्रवेश विषय नाही, तुमच्या हाताचा विषय, तुम्ही करू शकता. तुम्ही नेलंच का आंदोलनाच्या वर? तुम्ही नेलंच का? तुम्ही कशाला त्याला मी हेही कल्पना दिली की शिवभक्तांच्या मध्ये आक्रोश आहे. तुम्ही खेळू नका या शिवभक्तांच्या बरोबर, मी निमित्त नुसतं. म्हणून तुम्ही लवकरच्या लवकर विषय संपून नका. तुम्हाला खऱ्या अर्थाने जर अतिक्रमण तुम्ही काढू शकत होता का, मग तुम्ही 4 दिवसाच्या अगोदर निर्णय का घेतला नाही? 8 दिवसाच्या अगोदर निर्णय का घेतला नाही? म्हणजे प्रशासन गजापूरचा संबंध तो प्रश्न. बाबा मी तेच सांगायला मिळतो ना, मी काय समर्थन करावं का? अजिबात. तर ह्याला जबाबदार कोण आहे? तोच प्रश्न, याला जबाबदार कोण? जबाबदार तेच सांगायला मिळत तुम्हाला मी. माझा पहिला पॉइंटच हा आहे की तुम्ही निर्णय का जर घेऊ शकला, परवा दिवशी निर्णय घेऊ शकला की तुम्ही अतिक्रमण काढू शकता. मी तुम्हाला तेच सांगायला लागले 10 दिवस. कोणी तुमच्या दबावांना हे करू नका. मग मी सांगितलं की थांबवा म्हणून. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा मला सांगितलं तुम्ही मिटिंग आपण कोल्हापूरला लावू. मी म्हटलं तुमच्या बरोबर मिटिंग यायला मी केव्हा येऊ शकतो, पण कलेक्टर हा निर्णय घेऊ शकत, हा निर्णय वरच्या लेवलचा आहे. मग तुम्ही का नाही लावली मिटिंग? नंतर मिटिंग का घडली नाही त्याच्यावर तुम्ही चर्चा व्हायला पाहिजे ना. जावा ना डीप. आणि माझं तर म्हणणं खरंच आहे सगळ्यांनीच याच्यात बसायला पाहिजे, डीप जायला पाहिजे. तुम्ही मला का विचारता हे 1.5 वर्ष हे का सगळे झोपले होते का? पालकमंत्री सुद्धा हसन मुश्रीफ पालकमंत्री त्या भागाचे, तुम्हाला माहिती आहे ना विषय सेन्सिटिव्ह होऊ शकतो. तुम्ही काय इंटरेस्ट घेतला नाही? तुम्ही काय असं नाही. जे झालं राजे, जे झालं ते नाही. अरे बाबा बोललो आणि किती बोलायचं? नाही समर्थन तुम्ही करत नाही. समर्थन राजा समर्थन तुम्ही कधीच समर्थन करणार नाही, आम्हाला खात्री आहे. समर्थन करणं, पण काही विशिष्ट राजकीय पक्ष याचा राजकीय फायदा उठवत आहे. ज्यांनी केले त्यातच पोलीस बघायला लागले ना. हा प्रश्न त्याला ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्यावरती कारवाई करावी असं तुम्ही मागणी करणार आहात का? म्हणजे ज्यांनी हिंसाचार ज्यांनी केला त्यांच्यावरती प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे, ते काही थांबलेलं नाहीये आणि मी त्याला समर्थन करत नाही. पण माझा उलटा प्रश्न आहे, जिने लांबवलं त्यांना कोण विचारणार प्रश्न? त्या जिल्हाधिकाऱ्यांना कोण विचारणार प्रश्न? त्या पालकमंत्र्यांना कोण प्रश्न विचारणार? त्या वरिष्ठ नेते जे बसले त्यांना कोण प्रश्न विचारणार? त्यांना कोण प्रश्न ऐकायला विचारणार? तुम्हीच तो विचारणार नाही प्रश्न. संभाजीराजे तुमच्या मागे होते. संभाजीराजे तुम्हाला वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सांगितलं की न्याय प्रवेश विषय नाही हा, त्याच्यावर निर्णय होऊ शकतो. तुम्ही का ही वेळ आणून दिली?
और छोट्या छोट्या गोष्टीसाठी मिटिंग होतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी मिटिंग होतात. पण तुम्ही या गोष्टीसाठी का गांभीर्य तुमचं तुम्ही नेहमी तुमची काय काय आहे ना एसआयडी गोपनीय आहे, तुम्ही का लावलं नाही तुमची यंत्रणा? पण तुम्हाला माहित होतं तिथं अशा गोष्टी होऊ शकतात, वेगळी तुमचा फोर्स का तुम्ही लावला नाही? माझी भावना काय आहे, प्रामाणिक आहे काय मला सांगा. मी त्या फायदा घेतला नाही. रायगडचं तुम्ही मला जरा सांगा, तुम्ही रायगडचं बघता त्या रायगडचं आजपर्यंत रायगडवर जे संवर्धन चालू झालं या 75 वर्षात एकाही पुढाऱ्याला इच्छा नव्हती की तिथे आपण रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांची राजधानी होती, शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथे झाला, तिथे स्वराज्याची शपथ त्यांनी घेतली. त्या रायगडसाठी का कोण आलं नाही करायला असं थांबा. तर मी ते सुरू केलं, त्याचा राजकीय फायदा केव्हा घेतला नाही, काय घेतलं नाही, आणि तुम्ही माझ्यावर शंका घेता. नाही नाही, राजे छत्रपती संभाजीराजांवर कधीच शंका नव्हती, ती नसणारी आहे. हा प्रश्न तुम्ही मग हे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न आहेत ना, तुम्ही विचारले ना. राजा फक्त तुम्ही असताना हा सगळा मला पटलं का? मला पटलं का? मी म्हणतो काय बरोबर? मला पटलं. मी समर्थन करत नाही. फक्त मला तुम्ही समर्थन करत नाही करत. एक राहिलेला विषय आहे तो तुमच्या समोर सगळ्यांचा आलेला नाही. तुम्ही सकाळी आंदोलन घडत असताना काही व्हिज्युअल्स मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झालेले आहेत, ज्या व्हिज्युअल्स मध्ये दाखवलं गेलं की एक पोलीस अधिकारी आहे, त्या पोलिसाला या गडावरती मारलं जातं, अमुक अमुक केलं जातं. सकाळी 8 वाजता ते व्हिज्युअल्स कसे येतात, त्या व्यक्तीची दाढी इथून कोरलेली असते, त्या व्यक्तीने टी शर्ट घातलेला असतो आणि त्या व्यक्तीला पोलीस म्हणून संबोधित केलं जातं. त्या ठिकाणी नको त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी याचा कोण पुरावा सगळे विषय मी कव्हर केलेले, ते काही ठेवलेलं नाही. पण तुम्ही जर ठरवलंच काही ती वेगळं गैरसमज नाही राजे, गैरसमज नाही. मी अजूनही सांगतोय की तुमच्या भूमिकेबद्दल कधीच प्रश्नचिन्ह नव्हता. प्रश्नाचं काही राजकीय, आता फडणवीस काय म्हणाले की छत्रपतींच्या बाजूचे हिरवे झेंडे निघाले तर मवियाच्या पोटात का दुखतं, हा सगळा राजकीय. फडणवीसला विचारलं ना, हा फक्त प्रश्न फडणवीस मला कशा विचारताय? फडणवीस ही जर भाषा वापरत असतील, संभाजी छत्रपती भाषा वापरली का केव्हा? तुमची भूमिका होती का मीटिंग घेतली नाही गृहमंत्र्यांनी? त्यांनी का मीटिंग बोलवली नाही? मी म्हटलं नाही, मला यायचं नाही. मी म्हटलं कलेक्टरना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि मोठ्या महाराजांना यांना सुद्धा, त्या प्रशासकीय जिल्हा पोलिसांना, हा विषय तुमच्यातच सुटत नाही, तुम्ही हा प्रश्न मुंबईत सोडवायला पाहिजे. सुटलाच ना मुंबईत, ही वेळच यायला नको पाहिजे होती. हे प्रश्न तुम्ही विचारा त्या सगळ्यांना. हे का परिस्थिती निर्माण झाली, का संभाजी छत्रपतीचा खेळ केला तुम्ही, का शिवभक्तांचा तुम्ही खेळ केला आणि असे ठीक आहे. हिंदी में क्योंकि भी पूरा तो आप बहुप्रतीक्षित था आपका स्टेटमेंट्स पे आना. वो हिंसा जब हुई कि उससे पहले आप ही पूरे मामले को लीड कर रहे थे, उस आंदोलन को, क्या कहेंगे आपकी साइड ऑफ वर्जन क्या है इस पूरे मामले? मैं इतना बताना चाहता हूँ कि विशालगढ़ किले में जो कुछ हुआ उसका मैं समर्थन नहीं करता. नंबर 1, किलों का रिस्टोरेशन, कॉन्जर्वेशन, संवर्धन, जतन मैं आज नहीं 10-15 साल से कर रहा हूँ. शिवाजी महाराज की जो राजधानी है रायगढ़ किला, उसका भी संवर्धन, जतन, ये मेरे ऊपर वो जवाबदेरी. नॉन पॉलिटिकल इदारों में रहने से उनका वास्तव था और इतना गलिच्छ पद्धत से वहाँ अतिक्रमण हुआ है. वो मांस खाते थे, वो शराब पीते थे, इतनी दुर्गंधी थी, अतिक्रमण ऑलमोस्ट 160 एनक्रोचमेंट थे. मेरी सिर्फ इतनी उनको दरखास्त थी कि शिवाजी महाराज का विशालगढ़ किला जिन्होंने शिवाजी महाराज को रक्षण किया है वो अतिक्रमण मुक्त होना चाहिए. यही मेरी भूमिका. और जो कुछ हुआ वो गलती है, मैं उसका समर्थन नहीं करता. दूसरी बात है वो जो निर्णय उन्होंने लिया 14 जुलाई को, वो निर्णय पहले भी ले सकते थे क्योंकि उसमें कुछ ज्यूरिसडिक्शन का कुछ विषय नहीं था. एक 6 आदमी छोड़ के बाकी 150 को आप निकाल सकते थे. आपके हाथ में 1.5 साल था, आपने क्यों नहीं निकाला? इसका जवाबदार प्रशासन 100% है. और सीएम, डीसीएम, पालक मंत्री
उन्होंने क्यों नहीं इंटरव्यू किया? इस पूरी घटना को धार्मिक रंग देकर ये राजनीतिकरण गलत किया चल जा रहा रहा है। है, ये गलत चल रहा है, ये गलत चल रहा है। अभी जो अतिक्रमण निकल रहे, पहला अतिक्रमण किसका निकल रहा है? हिंदू का निकल रहा है। ये वहाँ हिंदू का भी अतिक्रमण है, मुस्लिम का भी अतिक्रमण है, वो गलत लाइन पे ले रहे। मेरी सबसे विनती है, ये छत्रपति शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबा साहेब अम्बेडकर का ये राज्य है। मेरी सरकार सबको विनती है कि आप जातीय वर्ण पे आप ये महाराष्ट्र नहीं लेके जाइए। थैंक यू। और मैं लेट हो गया, फिर भी मैं सीएम का आभार व्यक्त करता हूँ, उन्होंने ये ले लिया। राजा एक प्रश्न होता ज्या प्रकारे तिथं अतिक्रमण काढण्यात आलं होतं, तिथं काही तुमच्या कार्यकर्त्यांवर तलवारीने लाठीचार्ज झाला की थँक्यू सगळ्यांना. आणि